भरतखंड वेगळा, या जगी आगळा भरतखंड वेगळा, स्मरुणी कर्ण हरिश्चंद्रा दान शूर होऊ दे, करुणी आज रक्तदान एक जीव जगवू दे, एक जीव जगवू दे. कठीण समय येतसे आज जाग येऊ दे, करुणी आज रक्तदान एक जीव जगवू दे. आताच आपल्या सुश्राव्य वाणीमध्ये आदरणीय हरिभक्त परायण माणेगावकर महाराजांनी आपलं आवाहन केलं की अध्यात्माबरोबर विज्ञान आणि विद्येची कास धरा, या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवा. परंतु महाराज, मला आपल्या सांगण्यास आनंद होतो की याच पावनभूमीमध्ये माझं शिक्षण, माझं बालपण गेलं. मी स्वतःला धन्य समजतो की असं संस्कारी गाव, आणि त्या गावात माझा जन्म झाला. आणि आपल्या सूचनेच्या अगोदरच आज दुपारी हे आयोजन मीच केलेलं नाही, गावकऱ्यांनी केलेलं आहे. मला ते सांगण्यात आलं. फक्त परभणीतील शासकीय रक्तपेढी आणि त्याचप्रमाणे धर्मादाय रक्तपेढी, दोन रक्तपेढ्यांनी निमंत्रित केलेलं आहे. दानाचं महत्व जे आहे हे भारतीय संस्कृतीत आहे. विज्ञानाने एक शोधून काढलं की एकाच रक्त दुसऱ्याला देता येतं, याला म्हणतात विज्ञान. परंतु हातपाय बांधून रक्त काढलं जात नाही. दानाची जी संकल्पना आहे, संस्कृती भारताने जगाला दिलेली देणगी आहे. दानशूर कर्ण कवच कुंडले केली दान, दानात दान रक्तदान महान. आणि राजा हरिश्चंद्र शिबी दानशूर म्हणलं की कर्ण जगात नाव आहे, दुसऱ्या कोणाचं नाव येत नाही. ज्यांनी अशी परंपरा आपली आहे, त्या परंपरेचं आपल्या शरीरामध्ये साधारणतः 5 लिटर रक्त असतं. त्यातलं ओंजळभर म्हणजे फक्त पाव लिटर रक्त आपण दान करतो. आणि दान जो करतो त्याला कधीच काही कमी पडत नसतं. तुम्ही गुगल करा, कुठलं विज्ञानाचं मेडिकलचं पुस्तक शोधा, जे पुढचे 2 मिनिटं सांगतो ते कुठल्याही पुस्तकात गुगल मध्ये सापडणार नाही. कुठलंही दान करा, दात्याचं थोडं तरी कमी होतं, ज्याला दिलं ते वाढतं. 1 लाख रुपये खिशातून जर दिले, इकडे प्लस तिकडे मायनस होतात. इकडनं किडनी दिली, इकडची कमी होते, तिकडे ती किडनी जाते. पण रक्त अशी एक गोष्ट जगातली जे तिकडे वाढते आणि इकडे वाढते, तिकडे वाढते आणि इकडे वाढते. मी नेहमी सांगतो की जो रक्तदान करतो त्याचा जास्त फायदा आहे. रक्तदान केल्यानंतर काय होतं, समोरच्या जीवनदान होतं, परमार्थ घडतो. पण स्वार्थ कसा घडतो? स्वार्थ असा घडतो की शरीरात जसं रक्तदान होतं 24 ते 48 तासामध्ये परत तेवढं रक्त आपल्या शरीरात लगेच तयार होतं. आटत नसतो रक्ताचा झरा, नियमितपणे रक्तदान करा. 24 ते 48 तासामध्ये तेवढीच नवीन बाटल्या आपली शरीर तयार करतं. ही झाली विज्ञानाची किमया. आणि हा पहिला लाभार्थी तुम्ही आहे. तुम्ही तुमची जुनी बाटली दिली, परमेश्वराने तुम्हाला लगेच नवीन बाटली दिली. रक्त वडिलांचा आशिष, रक्त भावाचा संदेश, रक्त बहिणीची हो माया, रक्त आईची अंगाई, रक्त बाजारात नाही, रक्त नाही देवालयी, प्राण वाचला वाचला, रक्तदानाची पुण्याई, रक्तदानाची पुण्याई, रक्तदानाची पुण्याई. स्वयंस्फूर्त रक्तदान करून जीव वाचूया रुग्णाचा, एक थेंब हा रक्ताचा, अंकुर फुलवी जीवनाचा. म्हणून मी या ठिकाणी एक विनम्र आवाहन करेन. ही लोकभाषा आहे, मराठी भाषा आहे. इतकं छान सुश्राव्य आपण श्रवण केल्यानंतर खरं तर माझी नरोटी समोर ठेवायची आवश्यकता नाही. परंतु लावण्या पोवाडे अभंगापेक्षा एक लोकगीतांचा अभंग सादर करतो. आणि अभंग हा रक्तदानाचा आहे. क्षमा मागतो सातारकर महाराजांची की ज्यांनी आपलं उत्तम चालविले. देवाची दारी उभा क्षण भरी, देणे मुक्तीचारी साधिल्या, दानांचा राजा असे रक्तदान, वाचवी तो प्राण मानवांचे. क्षमा असावी. वाचवी तो प्राण मानवांचे, वाचवी तो प्राण मानवांचे. करीतो विनंती तुम्हा थोर जना, लावा रक्तदाना माझी लोका. रक्त रक्त नव्हे असे जीवन रस, ज्यूस ऑफ लाईफ. रक्त रक्त नव्हे असे जीवन रस, शिबिरांचा ध्यास घ्यावा तुम्ही. रक्तदानाचे लक्षण पौरुषाचे, रक्तदानाचे लक्षण पौरुषाचे, येथे अनेकांचे काम नाही असं माऊली म्हणतील. ये राघवाचे काम नव्हे तुकार म्हणतील. रक्त नरातवा नारी 18च्या वरी, 45 भारी तोलत असे. रक्तदेहामध्ये चैतन्य मूर्तिमंत, रक्तदेहामध्ये चैतन्य मूर्तिमंत, करावे सतत दान त्याचे. नरातवा नारी 18च्या वरी, 45 भारी तोलत असे. विनवी पुरुषोत्तम करा रक्तदान, पावा समाधान मना माझी, पावा समाधान मना माझी.
माझी पावा समाधान म्हणा माझी दानांचा राजा असे रक्तदान दानांचा राजा असे रक्तदान वाचवी तो प्राण मानवांचे वाचवी तो प्राण मानवांचे ज्याच्या अंगात रक्त असेल तो रक्तदान करेल 18 वर्ष वय 45 किलो वजन आणि आपल्या पायावर चालतो रक्तदान करू शकतो माता मौल्यांना विनंती आहे की आपल्या घरच्या मुलांना पतीला आणि कुणाला अडवू नये रक्तदान करण्यासाठी बरोबर आहे आपण ज्यांना शक्य असेल त्यांनी द्यावं ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रोत्साहन द्यावं तरुणांना विनंती 17 मार्च 1998 रोजी माझ्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्त शिबिर घेतलं होतं 55 बाटल्या रक्त साहेब वर्ष 1998 आपल्या गावकऱ्यांना आठवत असेल आता बाळासाहेबांनी विनंती केली आपल्या तरुणांनी विनंती केली की उद्या सर किमान 100 बाटल्या शक्य 2 रक्तपेढ्या बोलवा तर थोडस माझं पाडलेलं वक्तव्य सरांनी मला 2 मिनिटं दिले होते कदाचित मी 5 मिनिटं घेतली असतील पण आपल्या सर्वांचं प्रेम आहे आपण मला या ठिकाणी सहन केलं आणि परत महाराजांना सांगतो की असेच सामाजिक उपक्रम वैद्यकीय उपक्रम आम्ही सातत्याने राबवू आणि या पंढरपुराचं शेगाव केल्याशिवाय राहणार नाही असं या सर्व तरुणांच्या वतीने आपण ग्वाही देतो पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत भगवान बाबा की जय धन्यवाद सर.